हाय फ्रेंड्स, मी आरजी आणि आज मला मसाले राईस करायचा आहे. तर मसाले राईस करण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे इंग्रेडियंट्स मध्ये तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे, त्याच सोबत सोबत ग्रीन पीस घालणार आहे, बटाटा, कांदा, त्याचसोबत सोबत शेंगदाणे, राईस आणि हे थोडंफार मसाले आहेत. त्याच सोबत सोबत एव्हरेस्ट मसाला घालणार आहे. स्वयंपाक बनवताना एक आपल्याला रडवणारा पदार्थ कांदा. तर आता मी कांदाचा पूर्ण बारीक कटिंग करणार आहे, जे की आपल्याला भातासाठी घालायचं आहे. मित्रांनो, स्वयंपाक करताना त्यावेळेस आपल्याला एक गाणं आठवतं, काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट. मित्रांनो, कांदा चिरून बघा, डोळ्यातनं पाणी आले. त्यामुळं स्वयंपाक करताना आपल्याला कांदा तर घालायचाच असतोय. मित्रांनो, स्वयंपाक करताना जर कांदा कापताना जर त्याला रडू येत नसेल तर तो खरंच स्ट्रॉंग माणूस आहे. सर्दी नसताना पण सर्दी यायला, आपल्याला जर स्वादिष्ट जेवण खायचं असेल तर आपल्याला सहजासहजी भेटत नाही. त्यामुळे आपल्याला रडत रडत म्हणायचं आणि हसत हसत खायचं. मग कांदा पण कापला पाहिजे. आता आपण बटाटा चिरूया. बटाटा चिरायला डोळ्यातून पाणी येत, त्यामुळे हे एक चांगली गोष्ट आहे. कुठला तरी पदार्थ आहे त्या चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही आणि आपल्याला फास्ट मध्ये काम होऊन जाईल. डोळे पुसत पुसत, नाक पुसत पुसत बऱ्यापैकी पण टोमॅटो चिरलेले आहेत, कांदा चिरलेले आहेत, त्याच सोबत सोबत बटाटा सुद्धा चिरलेला आहे. आणि आता आपण राईसला सुरुवात करणार आहे. राईसला सुरुवात करायच्या अगोदर राईस मध्ये आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा असतो, कारण की त्यामध्ये कधी कधी ॲस्बेस्टस पावडर असते, जे की अशी पांढऱ्या पद्धतीची असते, ती खूप हानिकारक असते. त्यासाठी आपल्याला धुवून घ्यायची आहे. चला, आपण हे तांदूळ मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत. जसं की त्या पद्धतीनं थोडीफार प्रमाणात ॲस्बेस्टस पावडर कमी झालेली असेल. चला, आता आपण राईसच्या तयारीला लागूया. आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा गॅस पेटवूया. आपण गॅस स्टार्टिंगला कमी ठेवू शकता. त्यानंतर आपण तेल टाकणार आहोत. चवीसाठी तुम्ही थोडंफार घी सुद्धा घालू शकता. तेलाला उकळी आली. उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि बटाटा फ्राय करून घेऊया. आपल्याला वाटण टाकायचं आहे, मसाले पदार्थ टाकायचे. राईस मध्ये कुकर मध्ये आपण पूर्णपणे कांदा, बटाटा आणि टोमॅटो टाकलेला आहे. मसाले टाकू शकता. तर आपण वाटण टाकणार आहोत. चवीपुरता आपण लाल तिखट पण टाकणार. नंतर आपण हळद टाकणार आहोत. चवीपुरता मसाला टाकायचा आहे. शेंगदाणे टाकणार आहोत. तर राईस टाकणार आहे. आपण राईस टाकलेला आहे. राईसला आता फ्राय करूया आपण. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. पाणी पण टाकणार आहे. 5 शिट्ट्या होईपर्यंत ते झाकण लावणार आहे. खूप मेहनतीनंतर आपला राईस शिजत आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर त्याला मस्तपैकी स्वादिष्ट असा भोजन चालू करणार आहोत. तर जेवायला या मित्रांनो. बघ भात मित्रांनो, आता जेवायला या. वाह,